मृदुला, आत्ता मी तानुबाई लेंबे यांच्याबरोबर आहेत. ही दुर्दैवी घटना घडली असली तरी तानुबाई लेंबे या सुदैवी आहेत असं म्हणावं लागेल, कारण त्यांची सून आणि 3 महिन्यांचा त्यांचा नातू जो आहे तो ढिगाऱ्याखाली अडकलेला होता. मात्र सुखरूपपणे त्यालाही बाहेर काढण्यात आलेला आहे. तानुबाई लेंबे ज्या आहेत त्या स्वतः या ठिकाणी आहेत, त्याही जखमी झालेल्या आहेत. मात्र त्यांचं कुटुंब जे आहे ते या दुर्घटनेतून सुखरूप बाहेर निघालेला आहे. मुलगा बाहेर असल्यामुळे तो वाचलेला होता. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं आणि त्या या घटनेला कशा पद्धतीने पाहताल. सांगाल मला कशा नेमकं काय घडलं होतं, तुम्ही कुठे होता आणि एकूण परिस्थिती काय होती त्यावेळची? पाऊस लय चालू होता आणि मालक शेतात गेलते ना, पाणी फोडाय मग ते आले सांगायला लागलं का भात गेला, बांध गेलं. मग आम्ही बाहेर होतो, ऐकत होतो. मग त्यामुळं आम्ही वा दडपलं, पण त्याने त्यांच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला उकारला आणि तिकडनं भिंती पडल्या होत्या. आम्ही त्यांना आवाज येत होता म्हणून, आणि भिंती जशा खोसाळल्या तर त्यांचा दिलफाक झाला. त्यांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता आम्हाला ओढून काढला दोघे जावाले. आणि बाळ सुनाला ह्यारायच मार्ग नाही राहिला. आम्हाला नेल्यानंतर मग कोणीतरी जाऊन ते बाळ सुनाला वाचवलंय, सुनाच्या पायाला लागलंय. आमच्याच वाणी दुसरी पण वाचाय पाहिजे होती. गणगोत अख्खा गावातच माहेर आहे तिथं, दिलाय तिथंच मला. सगळे सगळे सगळं बसून गेलं गाव अख्खा. माझ्या वडिलांच्या घरामध्ये 25 माणसांचा कुटुंब गेला, 4 भावांचा इस्तार. मुलगी तिथं दिलेली होती. मुलीची 2 मुलं, मालक, मुली तिचा तपास नाही, अजून काही सापडलेले नाही. ह्या बाहेर गावाला होत्या 2 मुली इकडं. मग त्या आल्या तपासाला. तिथं लय गणगोत माझा होता, तेवढ्यांचा नायनाट झालाय, अजून काही सापडलेले नाही कोणी. काय घडलं होतं नेमकं, कशा पद्धतीनं डोंगर खाली आला, तुम्ही कुठं होता त्यावेळेस आणि कशा पद्धतीनं घडले? फक्त आवाज झाला, तेवढा आवाज झाला आणि मग डोंगर खाली आलेला फक्त नुसता आवाज तेवढा आम्ही ऐकला. नंतर कसा घडला आम्हीच पडलो पुढं, डोळ्याला अंधारे आल्या तर सांगता यायचं नाही. फक्त आवाज झालेला तेवढा, कानवा आवाज पडला. काय तुमची मागणी असेल, काय एकूण तुम्ही देवाकडे मागणी करताय? बरीचशी लोक अजून तिथं अडकलेली आहेत, तुमची काय मागणी असेल देवाकडे? आम्हाला वाटले का तेवढी सुखरूप निघावं बाहेर, पण आता कालची घटना झाली ना, अजूनपर्यंत नाही, बाकीच्यांचा सुधावा नाही. म्हणलो काय माहिती आता देव काय करतोय. आपण पाहू शकताय की अख्खे कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत. आणखी लोक जे आहेत ते सुखरूप बाहेर पडावी अशीच या जे वाचलेले आहेत त्यांची इच्छा आहे. बचाव कार्य आता थांबवण्यात आलेलं आहे. मात्र एकूण परिस्थिती पाहिली तर अतिशय भयानक अशी स्थिती आहे. मोठ्या धक्क्यामध्ये हे जे रुग्ण आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. कोण वाचलंय, कोण कुठं आहे याची कसलीही कल्पना यांना नाही आणि या मनस्थितीमध्ये सगळे हे रुग्ण आहेत. आपल्याबरोबर मनोहर लेंबे आहेत, त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आपण पाहू शकता. या ठिकाणी ते अडकलेले होते, मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. नेमकं काय घडलं होतं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सांगाल काय नेमकं घडलं होतं, किती लागलेलं आहे तुम्हाला? मला हाताला मार लागलाय, पायाला मार लागलाय. मग तो कसलं लागलं लाकडाचा तो काही समजलं नाही. काय घडलं होतं नेमकं? तुम्ही नेमकं सांगताच येत नाही ना. मी आपलं शेताकडे गेलतो, शेताकडून जाऊन आलो, मग घरामध्ये आलो, दारातच आलो तर हे 2 जणी बसले होते तिथं. 2 जणी बसले होत्या तर मग त्यांनी म्हणतात काय काय वरती कुठं बांध गेला आपलं काय असा विचारत होत्या. तर तेवढ्यात मग हे काय म्हणले का आंघोळ करून घ्या तुम्ही. म्हणलं आपलं बांधून सगळं गेलं, तुम्ही आंघोळ करून घ्या. आणि मग आंघोळ करा उपांताच्या आत 1 पाऊल टाकला, तसा जेवण कडकडा आवाज झाला आणि तेवढ्याच झटक्यात बाहेर ह्या झालो. याच्या पलीकडे काहीच माहीत नाही अशी वानगडे.
एकंदरीतच आपण पाहू शकताय मृदुला इथले जे कोणी सुखरूप वाचलेले आहेत त्यांच्या सांगण्यातून एकच गोष्ट येते, अगदी क्षणार्धामध्ये हा सगळा जो डोंगर आहे तो खाली आला आणि या गावकऱ्यांच्या या गावातली अनेक घरं या डोंगराखाली दबली गेलेली आहेत. मृदुला, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.